Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to see a new chapter which name is Autobiography of a Great Indian Bustard. Great Indian Bustard इथे एक बर्ड दाखवलेलं आहे बघा ग्रेट इंडियन बस्टर्ड. सो या बर्डचं नाव आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा त्याला इंडियन बस्टर्ड पण म्हणतात. सो त्याची ऑटोबायोग्राफी म्हणजे तो कसा आहे त्याच्या बाबतीत सगळं तुम्हाला इथे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला या लेसन मध्ये समजेल. तर चला रीड करूया फर्स्ट. विच इज द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन इंडिया? वेल फ्रेंड्स, इट्स मी, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. या लेसन मध्ये बर्ड जो आहे तो आपल्याशी बोलतोय. तो काय सांगतोय? विच इज द हेवीएस्ट बर्ड, हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड म्हणजे वजनदार असं. विच इज द हेवीएस्ट म्हणजे वजनदार असा जो पक्षी आहे जो तो उडू शकतो. ठीक आहे, तो उडू शकतो. तो पक्षी कोण आहे इंडियामधला किंवा भारतातला? तर तो आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. वेल फ्रेंड्स, इट्स मी, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. आय फील प्राऊड टू बी नोन ॲज द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तो काय म्हणतोय की मला फार आनंद होतोय की मी कोण आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे. त्याला तसं नाव देण्यात आलेलं आहे. आय हॅव मोर दॅन 30 डिफरंट नेम्स. त्याला तो काय म्हणतोय की माझे किती नाव आहेत? 30 डिफरंट नेम्सनी त्याला ओळखतात. इन अ व्हेरियस इंडियन लँग्वेजेस. इन मराठी आय एम नोन ॲज अ मारढोक. मराठीमध्ये त्याचं नाव काय आहे? मारढोक किंवा हुम. आय कॅन वेट अप to 18 kilos and can stand up to 4 feet in a height. त्याचं वेट किती असतं? 18 किलोच्या अबाव असतं. ठीक आहे, अँड कॅन स्टँड अप टू 4 फीट इन अ हाईट. आणि तो 4 फीट पेक्षा तो काय करू शकतो? रिचिंग अप टू युअर शोल्डर्स और इवन हायर. तर तो 4 फुटापेक्षा उंच उडू शकतो. त्याच्यापेक्षा पण उंच उडू शकतो किंवा 4 फुटापर्यंत तो उडू शकतो. तर तो उडून तो तुमच्या शोल्डर पर्यंत तो उडू शकतो. आय हॅव गॉट अ लॉंग व्हाईट नेक. त्याला कशी नेक आहे? व्हाईट नेक. बघा पिक्चर मध्ये तो म्हणतोय की माझी नेक कशी आहे? लॉंग आणि व्हाईट आहे. आणि विंग्स कसे आहे त्याचे? ब्राऊन विंग्स आहे. टॉल येलो लेग्स अँड अ ब्लॅक कॅप ऑन माय हेड. त्याच्या डोक्यावर जे ही तुरा असतो तो कसा दिसतोय? एक ब्लॅक कॅप घातलेला आहे असं तो म्हणतोय. माय वाईफ मिसेस बस्टर इज स्मॉलर स्लिमर दॅन आय एम. त्याची वाईफ मिसेस बस्टर ती कशी असते? स्मॉलर अँड स्लिमर म्हणजे छोटी आणि पतली किंवा बारीक. त्याच्यापेक्षा बारीक आणि छोटी. हर नेक इज नॉट व्हाईट. ग्रेट इंडियन बस्टर्डची नेक व्हाईट आहे, पण जी मिसेस बस्टर्ड असते तिची नेक ही व्हाईट नसते. बट आय हॅव हर्ड ह्युमन्स से दॅट वी बोथ लुक इम्प्रेसिव्ह. तो म्हणतोय की मी ऐकलेलं आहे की माणसं बोलतात की आम्ही दोघे पण कसे दिसतो? इम्प्रेसिव्ह दिसतो. आय लिव्ह ऑन अ ग्रासलँड अँड डेझर्ट. तो कुठे दिसतो जनरली किंवा तो कुठे राहतो? ग्रासलँड म्हणजे गवतावर किंवा जिथे खूप जास्त गवत असेल तिथे तो पक्षी असतो म्हणजे इंडियन ग्रेट बस्टर्ड असतो. अँड डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा असतो. अलॉंग विथ माय अदर फ्रेंड्स म्हणजे त्याचे जे फ्रेंड्स आहे इन्क्लुडिंग चिंकारा, ब्लॅकबक अँड लार्क्स हे त्याचे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या बरोबर तो तिथे असतो. तर त्याचे फ्रेंड्स कुठले? चिंकारा, ब्लॅकबक अँड लार्क्स. आय ईट एव्हरीथिंग इन्क्लुडिंग स्नेक्स, लिझार्ड, स्मॉल फ्रूट्स अँड बेरीज अँड ऑल सॉर्ट्स ऑफ इन्सेक्ट. तर तो काय काय खातो? स्नेक्स, लिझार्ड, स्मॉल फ्रूट्स अँड बेरीज अँड ऑल सॉर्ट ऑफ इन्सेक्ट तो खातो. That's a very healthy habit, but grasshoppers and beetles are my favorite food. त्याचे फेवरेट फूड कुठले आहेत? ग्रासहोपर्स अँड बिटल्स आर his favorite food. When it starts raining, we all gather at our favorite grassland where there are no people to disturb us. तो काय म्हणतोय की जेव्हा कधी पण रेनिंग सुरू होते किंवा पाऊस सुरू होतो तेव्हा आम्ही आमचे सगळे फ्रेंड्स ग्रासलँडवर म्हणजे गवताच्या ठिकाणी काय होतो? एकत्र होतो जिथे आम्हाला लोक डिस्टर्ब करत नाही किंवा करणार नाही.
I perform a wonderful dance by gulping air in the special feathery pouch attached below my neck. त्याच्या नेकच्या खाली एक स्पेशल पाऊच म्हणजे दिलेला आहे. तर तो काय करतो, त्याचे जे स्पेशल जेव्हा पण पाऊस येतो तेव्हा तो त्याच्या फ्रेंड्स बरोबर एकत्र येतो आणि तो एक छान असा वंडरफुल डान्स तो परफॉर्म करतो. आणि त्याच्या नेक जवळ जे एक पाऊच दिलेला आहे, त्याच्यामध्ये फेदरी पाऊच म्हणजे पिसांनी असा भरलेला असा पाऊच आहे. त्या पाऊचनी तो काय करतो, दिस पाऊच हेल्प्स मी टू प्रोड्यूस अ रिझोनेटिंग साऊंड सिमिलर टू द वन प्रोड्यूस्ड बाय द काऊ. त्याला ते पाऊच साऊंड प्रोड्यूस करण्यामध्ये काय करत असते, डिफरंट किंवा वेगळे वेगळे साऊंड प्रोड्यूस करण्यामध्ये हेल्प करते. जसं द काऊचं साऊंड कसं असतं, सेम तसं साऊंड प्रोड्यूस करण्यामध्ये पण हेल्प करते. I dance in a joy with a puffed out feather and cooked up tail and dropped down wings. It helps me to impress my soulmate. तो जे डान्स करतो ते डान्स तो कोणासाठी करतो किंवा कुणाला इम्प्रेस करायसाठी करतो, तर त्याच्या सोलमेट साठी म्हणजे मिसेस इंडियन ग्रेट बस्टर्ड साठी. You know that we bird lay eggs and our young ones hatch out of eggs. तो म्हणतोय की तुम्हाला माहिती आहे का, आम्ही काय करत असतो, अंडी देतो आणि त्यातून आमची जी यंग वन्स म्हणजे आमची जी पिल्लं आहेत ते त्यातून बाहेर येतात. मदर ग्रेट इंडियन बस्टर्ड लेज जस्ट वन एग डायरेक्टली ऑन द ग्राउंड. सो जे ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे ते वर्षातून फक्त एकदाच अंडी देतात. तर ते काय म्हणतंय की मदर ग्रेट इंडियन बस्टर्ड काय करते की डायरेक्टली अंडी कुठे देते, ग्राउंडवर देते, जमिनीवर देते. वी डोंट बिलीव्ह इन अ बिल्डिंग नेस्ट बट, ते कशावर विश्वास ठेवत नाही, घरटं बांधण्यावर विश्वास ठेवत नाही. जसे इतर पक्षी घरटं बांधतात आणि त्या घरट्यांमध्ये अंडी देतात, पण ग्रेट इंडियन बस्टर्ड त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि ते अंडी कुठे देतात, डायरेक्टली ग्राउंडवर म्हणजे जमिनीवर. बट we have a special trick to protect our eggs from predators. The egg look like a stone. त्यांची अंडी कशी दिसतात, स्टोन सारखी दिसतात. तर ते काय म्हणतंय की आमच्याकडे एक स्पेशल ट्रिक आहे आमच्या अंडींना वाचवण्याची. त्यांच्याकडे एक स्पेशल ट्रिक आहे, बघूया ती कुठली आहे. Monitor lizards, foxes, dogs, pigs, snakes and eagles are enemies of my egg. तर त्यांच्या एग्सचे एनिमीज कोण कोण आहेत, मॉनिटर लिझार्ड, फॉक्सेस, डॉग्स, पिग्स, स्नेक्स अँड ईगल्स आर एनिमीज ऑफ हिज एग्स अँड चिक्स. बट माय वाईफ प्रोटेक्ट्स द एग फ्रॉम ऑल ऑफ देम. त्यांची वाईफ काय करते, मिसेस बस्टर्ड, ती त्या एग्सला काय करते, शी प्रोटेक्ट हर एग्स फ्रॉम देम. By the time our young one hatches out of the egg, rains arrive. जेव्हा आता आपण जसं बघितलं होतं की त्यांची अंडी ही वर्षातून एकदा ती देत असतात, तर जेव्हा पण त्यांची अंडी ही फुटतात किंवा ते अंड्यातून ती पिल्लं बाहेर येतात, तेव्हा मोस्टली काय असतं, रेनी सीझन असतं किंवा रेन्स येतं, अराईव्ह होतं, येतं रेन्स. देअर इज अ प्लेंटी ऑफ ग्रास. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे काय असतं, ग्रास असतं. स्वॅर्मिंग विथ इन्सेक्ट, फ्रेश फूड फॉर माय फॅमिली. आणि ग्रास असल्यामुळे तिथे जिकडे तिकडे काय असतात, इन्सेक्ट असतात आणि हे इन्सेक्ट त्यांच्यासाठी काय असतात, त्यांचं फ्रेश फूड आहे फॉर माय फॅमिली, असं ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतोय. यंग वन्स ऑफ अदर बर्ड्स सून फ्लाय अवे फ्रॉम द नेस्ट. जे यंग वन आहेत अदर बर्ड्सचे, जे दुसऱ्या पक्ष्यांचे जे पिल्लं असतात, ते काय करतात, लगेच काही दिवसानंतर जेव्हा त्यांचं बर्थ होतं किंवा जेव्हा ते बॉर्न होतात, आफ्टर दॅट ते काही टाइम पिरियड नंतर, पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर ते काय करतात, फ्लाय करण्याचं ट्राय करतात आणि उडून जातात. बट ग्रेट इंडियन बस्टर्डचे जे चिक्स आहेत किंवा बेबीज आहेत, ते काय करतात, ते उडू शकत नाही तितक्या लवकर. सो ग्रेट इंडियन बस्टर्ड मदर अँड चिक्स स्टे टुगेदर फॉर नियरली 1 year. म्हणून त्यांची मदर आणि त्यांचे चिक्स 1 year सोबत असतात. द चिक लर्न्स मेनी गुड हॅबिट्स फ्रॉम द मदर. चिक काय करते, त्यांचे जे बेबीज आहे काय करतात, दे लर्न्स गुड हॅबिट्स फ्रॉम हर मदर. यू मे हॅव हर्ड अबाउट अ ग्रेट ह्युमन फ्रेंड ऑफ अवर्स, डॉक्टर सलीम अली. डॉक्टर सलीम अली हे पक्षीप्रेमी आहेत.
तर ते म्हणत आहेत की तुम्ही ऐकलं असणार आहे डॉक्टर सलीम अलींच्या बाबतीत. He had even suggested that we should be given the status of the national bird of our country. सो त्यांनी सजेस्ट केलं होतं की जे ते ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे त्यांना नॅशनल बर्डचं काय द्या तुम्ही स्टेटस द्या किंवा असं सजेशन त्यांनी दिलेलं सलीम अलींनी गव्हर्नमेंटला. बट ऑफ अवर कंट्री बट द ओनर वेंट टू अवर ब्युटिफुल रिलेटिव्ह द पिकॉक. बट गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे पिकॉकला नॅशनल बर्ड म्हणून काय केलेलं आहे ओनर दिलेला आहे. सो आय एम हॅपी टू टेल यू दॅट आय एम द स्टेट बर्ड ऑफ राजस्थान. बट मी काय आहे हॅपी आहे की मला कुठलं ओनर मिळालं आहे स्टेट बर्ड ऑफ राजस्थान म्हणजे राजस्थानाचा राज्य पक्षी म्हणून त्यांना ओनर हा मिळालेला आहे. वी हॅव गॉट 10 सेंचुरीज फॉर अवर प्रोटेक्शन बट सॅडली अवर नंबर इज स्टील गोइंग डाऊन. काय म्हणते वी हॅव गॉट 10 सेंचुरीज म्हणजे त्यांना किती सेंचुरीज मिळालेले आहेत 10 सेंचुरीज आहे आपल्या म्हणजे इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये. सो फॉर अवर प्रोटेक्शन म्हणजे आपल्या त्यांच्या प्रोटेक्शनसाठी 10 पक्षी अभयारण्य म्हणू शकतो आपण ते तयार करण्यात आलेले आहे. बट सॅडली अवर नंबर इज स्टील गोइंग डाऊन तरी पण आमचे नंबर काय होत आहे खाली खाली जात आहेत. वी यूज टू लिव्ह इन ऑल पार्ट्स ऑफ इंडिया बट स्लोली द ग्रोविंग पॉप्युलेशन ऑफ मॅन पुश्ड अस अवे फ्रॉम मोर दॅन 90%. काय म्हटलेलं आहे वी यूज टू लिव्ह इन ऑल पार्ट्स ऑफ इंडिया आम्ही इंडियाच्या प्रत्येक पार्ट्समध्ये दिसतो किंवा आढळतो. बट स्लोली द ग्रोविंग पॉप्युलेशन जे पॉप्युलेशन लोकांचं वाढत चाललं आहे अँड मॅन पुश्ड अस अवे फ्रॉम मोर दॅन 90% ऑफ अवर होम रिजन म्हणजे लोक काय करत आहेत त्यांच्या वाढलेल्या पॉप्युलेशनमुळे लोक काय करत आहेत त्यांच्या घरांमध्ये किंवा ते ज्या जागेवर आढळतात तिथे सुद्धा लोक राहायला येत आहेत. वी आर अफ्रेड ऑफ हंटर्स दॅट किल अस फॉर फन. ते कशाने घाबरतात ते म्हणत आहे की आम्ही घाबरतो जे हंटर्स जे शिकारी असतात ते स्वतःच्या मजेसाठी किंवा फन म्हणून त्यांची शिकार करतात त्याच्यापासून आम्ही काय करतो आम्हाला भीती वाटते. वी ऑल्सो डाय ड्यू टू इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स दॅट वी कांट सी वाईल फ्लाइंग. त्यांना ते कशाने मरत आहेत परत इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स जे असतात जेव्हा ते फ्लाय करतात जेव्हा ते उडतात दे कांट सी दॅट वायर्स दॅट पॉवर लाईन्स आणि त्याच्यामुळे ते काय होतंय मरत आहेत. वी आर लूजिंग अवर होम्स टुडे ओनली द लास्ट 200 ऑफ अस आर लेफ्ट इन द वर्ल्ड. तर जगामध्ये किती पक्षी आहेत आता 200 पक्षी आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये किती त्यांचं काउंट आहे तर 200 हा त्यांचा काउंट आहे. वी नीड युअर सपोर्ट अँड लव्ह इन ऑर्डर टू सर्वाइव्ह. आम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे तुमचं प्रेम हवा आहे जेणेकरून आम्ही सर्वाइव्ह करू शकू. कॅन यू हेल्प अस. दे आर आस्किंग अस ते आपल्याला विचारत आहे कॅन यू हेल्प अस. यू कॅन राईट लेटर्स टू युअर लीडर्स अँड मेक अन अपील टू हेल्प अस. तुम्ही काय करू शकता तुम्ही लेटर लिहू शकता तुमच्या लीडर्सला तुमच्या नेत्यांना तुम्ही काय करू शकता जे तुमचे लीडर्स आहेत त्यांना हेल्पसाठी आमच्या हेल्पसाठी तुम्ही त्यांना अपील करू शकता किंवा त्यांना लेटर लिहू शकता. यू कॅन मेक माय ड्रॉइंग अँड सबमिट इट टू युअर टीचर. तुम्ही आमची ड्रॉइंग बनवा आणि ती तुमच्या टीचर्सकडे काय करा सबमिट करा. यू कॅन डिस्कस दिस विथ युअर पॅरेंट्स. तुम्ही हे तुमच्या पॅरेंट्स बरोबर पण डिस्कस करू शकता. कम टू सी अस ॲट अ सँच्युरी. तुम्ही हे बघण्यासाठी पक्षी अभयारण्य जे असतात जिथे बर्ड्स असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तिथे तुम्ही आम्हाला बघायला येऊ शकता. because now you will not see us in other places and who knows if humans don't help us none of us will be left on the earth. तुम्ही आम्हाला बघू शकणार नाही जर तुम्ही आम्हाला हेल्प करणार नाही किंवा none of us will be left on the earth किंवा आम्ही आता दिसतोय तुम्हाला पण कधी पुढे जाऊन आम्ही तुम्हाला फक्त पिक्चर मध्ये दिसू कारण आमच्यापैकी इथे कुणीही राहणार नाही. तर याचे ऑथर कोण आहे डॉक्टर प्रमोद पाटील. सो या लेसन मध्ये तुम्हाला द ग्रेट इंडियन बस्टर्डने त्यांची जे पण त्यांना फील होत आहे जे त्यांचे नंबर्स कमी होत आहे डे बाय डे ते त्यांनी काय केलेलं आहे तुमच्याकडे सांगितलेलं आहे. सो किड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.